नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे हरविषणी ममा. मंडळी, मी निघाले आहे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. ॲक्च्युली आम्हाला केंद्रातून कॉल आला होता आणि सांगितलं की आज आरतीचा मान गायकवाड फॅमिलीकडे आहे असं म्हणून. तर मग बोलवलेलं आहे तिकडे. तर मग मी आणि विशाल आरतीचा मान घेणार आहोत आज. तर आम्ही तिकडे निघालो. मी छान अशी मस्त तयारी केलेली आहे. ही माझी पैठणी वेअर केलेली आहे मी आणि खूप नशीबवान समजते स्वतःला की आरतीचा मान मला मिळाला आहे म्हणून. मी कधी विचार नव्हता केला, पण मला काल कॉल आला. हां बाबू चालायचं. काल कॉल आला मला आणि मी लगेच तयारी केली. म्हटलं ठीक आहे, चालेल, जाऊन येऊया. तर चला मग आता जाऊया स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि आरती करताना तुम्हाला दाखवते. चला मंडळी, आम्ही निघालो आहोत जाण्यासाठी आणि छान मस्त तयारी केली मी आणि आता निघाले, कारण संध्याकाळी पण जायचं आहे आम्हाला मिरवणुकीमध्ये. तर चला मग चालू आहोत. प्रसाद घ्यायचा आहे पहिले, बुंदी नाही तर मग लाडू घेणार आहोत प्रसादामध्ये. आणि 10:30चा टायमिंग दिला आहे, पण मग 10लाच पोचायचं आहे. 10 वाजलेत आत्ता. हां 10 वाजलेत, पण एक 10-15 मिनटात पोचून जाऊ आम्ही. चला. हो हो. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा औध मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा पाशे व्रत करुणिया तोडिले भव भयारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा कमला संस्कृते मोहन मारुण माते उदर्या माते जय देवी गायत्री माते श्री स्वामी समर्थ 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 देत नाही, पण त्याचे थोडा रोष होत असतो का की त्याची सेवा करणे. आता आपण मला सांगा, एखाद्या व्यक्तीला आपण काहीतरी मदत केली आणि मदत केल्यानंतर जेव्हा आपल्याला गरज पडते आणि तो व्यक्ती आपल्या समोर उभा नाही राहत, तर आपण त्याला किती काय काय बोलतो मनातलं मनात. आता भगवंत आहे, आपल्याला काही ना मागता आपल्या पाठीशी राहतो आणि एक तासही आपल्याकडे वेळ नाही, आपण किती दारिद्र्य आहे त्याच्यासमोर. भगवंताला वेळ द्यायला पाहिजे, नाही रोज ना वर्ष ना महिना, पण या 7 दिवसामध्ये आपण महाराजांना वेळ द्यायला पाहिजे. रुद्राची सेवा खूप मोठी आहे. मुलांचा विवाहाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, मुलींचाही विवाहाचा प्रश्न आहे, पुढील सांसारिक प्रश्न आहे, लग्न झालं तर पुढचा आयुष्याचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी, या बाबी हा कुलदेवताच्यावर अवलंबून आहे.
पूर्वजाच्या लोकांनी काय माहिती कसल्या कसल्या खंडराव महाराजांना कसल्या कसल्या महादेवाला कसले नवस केले असतात त्यांच्याकडनं फेडले जात नाही. ज्या पद्धतीने वारस हा होतो तसा नवसाचा पण वारस त्या व्यक्तीला. तर मंडळी आम्ही मठात गेलो होतो, आरती केली, त्याच्यानंतर प्रसाद दिला तिथे, असं सगळ्या गोष्टी झाल्या आणि आरती खूप छान झाली. संध्याकाळी पण कार्यक्रम आहे तिकडे बोलवलेला आहे, जर टाईम मिळाला तर जाऊ का नाही. तर खूप छान वाटलं तिकडे जाऊन. खूप छान, म्हणजे असं आरतीचा जो मान भेटला तो खूप छान वाटला मला आरती खूप भारी करून. वाटलं. आणि असं म्हणजे पहिल्यांदाच गेलो आम्ही भाग्यवान समजायचं केंद्रामध्ये. आम्ही स्वतःला. जातो नेहमी, केंद्रामध्ये नेहमी जातो, पण जो मान होता आरतीचा तो आम्हाला पहिल्यांदा भेटला. तो खूप छान वाटला, मन असं एकदम प्रसन्न वाटलं प्रसन्न आणि खूप असं म्हणजे एकदम शांत वाटलं. हो. आणि जे सगळे म्हणजे पारायण वगैरे करायला बसलेले होते ते पण एकदम म्हणजे भारी आज वाटलं. तिकडे तळी भरणार आहेत तर बोलवले, पण बघू मला टाईम भेटला तर पाहिजे ना विशाल, कारण आज 14 एप्रिल पण आहे त्यासाठी. तर मी सकाळी घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि निघाले होते तयारी करून, पण आता मला फोटोंना हार वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता घरी जाऊन सगळ्या गोष्टी करेल. ठीक आहे, चला तुम्हाला पण दाखवेल. नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी तुम्ही इकडे बघू शकता टमाटरची रोपं किती मोठे झाले आहेत आणि त्याला छान फुलं म्हणजे कळ्या आल्यात, फुलं पण आलेली आहेत. तर इथे फुलं आलेले आहे, पण आता ते काय माहिती दिसत नाही मला कुठे गेलं. काल होतं हे बघा, याला फुल आलं आहे ना. हां हे बघा, या झाडाला फुल आलेलं आहे आणि आता टमाटर पण येतील. तसंच मेथी पण आली आहे आणि जे आपण बिया लावल्या होत्या पियुष आणि विशालने, त्या बिया पण आलेल्या आहेत, वेल आलेले आहेत त्यांचे. हे बघा दाखवते तुम्हाला, हे बघा इथे तुम्हाला वेल दिसत असतील. तर हे वेल आलेले आहेत. या काकडीचा वेल आहे हा, हे सगळे काकडीचे वेल आहेत. पूर्ण एक वाफामध्ये वेल आलेले आहेत आणि याच्या मध्ये जे वेल आहेत ना बघा, हे वाले हे आपले याचे आहेत, दोडक्याचे आहेत हे. तर यांना मांडव पण करायचा आहे आणि सोबत जे आपण वाफे घातलेले आहेत ना त्याच्यामध्ये गवत खूप आलेले आहे. तर इकडे विशाल आणि पियुष गवत काढतायत. हे बघा गवत काढायचं काम चालू आहे आता, कारण की ते पाणी मारून ते वेगळं म्हणजे असं घास वगैरे येतात. त्याच्यामुळे कसं असतं की म्हणजे आपण जे झाडाला जे खत वगैरे देतात तर ते खत आहे ना, गवत जे येतात ते म्हणजे जे वेस्ट झाडं येतात ते खाऊन घेतात. त्यामुळे हे काढायला आपल्याला गरजेचं आहे. तर मग आता हे खत हे गवत काढायचं आणि नंतर याच्यात खत फवारणी करायची असं आहे. फक्त टमाटरचे झाडं, त्याच्यानंतर हे बघा ही फ्लावरची झाडं रोपं कसे आलेत, छान आलेत. हे बघा एवढे मोठे झालेत, लावले तेव्हा कितीही छोटे छोटे होते आणि तुम्ही बघू शकता आता किती मोठे झालेत. या बिया आलेल्या आहेत. तिकडे पत्तागोबी आलेली आहे. हे बघा पत्तागोबीचे झाडं पण सुंदर आलेले आहेत, छान आलेत. हे बघा मोठे झालेत. आणि वांग्याची रोपं, मेथीची भाजी आली आहे, ही पालक आली आहे, पालक. हे बघा हे तर गवत सगळं काढलं ना मग तुम्हाला क्लिअर दिसेल. पालक आली आहे आणि तिकडे मेथी आहे. इथे मेथी पेरली ती अजून आली नाही, मेथीचं काय सांगता येत नाही मला, पण हे बघा इथे आली आहे मेथी. हे बघा छोटी 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 छोटी. आता गवत काढल्यानंतर छान दिसेल ते बघा दोघं जण काम करतात. ठीक आहे तुम्ही काम करून घ्या, मी चहा ठेवला आहे, चहा घेऊन येते. चहा झालेला आहे बनवून, इकडे ठेवलेला आहे चहा आणि आहे टोस्ट. संध्याकाळ झालेली आहे इकडे बघा. मला भूक लागली आहे थोडीशी. मिठूचं बघा पेरू खातोय. 2 वाफ्याचं गवत काढून झालेलं आहे आणि आता हे 2-3 वाफे त्याचं काढायचं आहे, फक्त हे गवत काढायचं. हे बघा हे ना असं काढायचं. पण हे जे गवत आहे ना त्याला मध्ये मध्ये ना झाडं आहेत आणि ते काटे आहेत, त्याला ते काटे पोरांच्या हाताला लागतायच, विशालच्या पियुषच्या. हे बघा असं काढायचं.
दगड राहू दे का माहिती हा राहू दे ते. मंडळी आमचे गवत काढून झालेले आहेत आणि बाकीचे जे कामं आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि म्हणजे कसं आहे की आता जे आम्ही जी वेल लावली होती दोडक्याची, त्याची वेल थोडी वाढली आहेत. त्या वेलसाठी आम्हाला नाही का असं मांडव घालणार आहे. तर मांडवलावरती म्हणजे त्याला वेलला धागा लावून ते असं मांडवला बांधण्यात येणार आहे. मग त्याच्यानंतर बाकीचे जे तुम्हाला जे कामं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही नक्की एन्जॉय कराल, कारण की अजून थोडंफार काम बाकी आहे. चला मग बाकीचे तुम्हाला कामं पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. मग चला मग आजचा दिवस इथे संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.